गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रति किलो 15,000 रुपयांची कमी आलेली आहे आणि त्यामुळे खामगाव येथील देशभरात प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या बाजारपेठेत चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्याही वाढली आहे। नेमके काय कारण आहेत चांदीचे भाव कमी झालेले आहेत? आपल्यासोबत सराफा असोसिएशनचे जे सदस्य आहेत राहुल जांगेडे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। चांदीचे भाव कितीनी कमी झालेले आहेत आणि त्याचं कारण काय आहे? पिछले 48 घंटे में सिल्वर का प्राइस 10 से 15 हज़ार रुपये कम हुआ है और इसका मेन रीज़न है यूएस के जो प्रेसिडेंट है ट्रम्प, उनने जो इंपोर्ट्स पे इंडिया के एक्सपोर्ट्स पे बेसिकली जो टैरिफ्स लगाए हैं, बीट ये ऑटोमोबाइल इंडस्ट्री, बीट टेक्सटाइल इंडस्ट्री, इन सब पे जो टैरिफ्स लगाए हैं उसके वजह से भी जो ट्रेड वॉर जो ट्रेड डेफिसिट जो हो रहा है, तो उसके वजह से सिल्वर का प्राइस अभी नीचे आया है। असे चढ उतार हे किती दिवस सुरू राहतील? आज सध्या चांदीचा भाव काय आहे? आज सिल्वर का रेट 51,000 के लगभग है, 91 प्लस टैक्स। और चढ़ उतार तो एक्चुअली ये पूरा इंटरनेशनल मार्केट पे ही डिपेंड करता है। ट्रेड टैरिफ्स अगर सुधरे तो हो सकता है ये सिल्वर के रेट्स आज जो है ये वापस ऊपर आके 1 लाख तक के जा सकते हैं। चांदीचे भाव हे 45 म्हणजे जवळपास 15,000 कमी झाले 48 तासात। काय कारण असू शकतं? मुख्य कारण काय असू शकतं? सबसे मेन कारण इसका जो इंडिया के जो एक्सपोर्ट्स है उस पे जो यूएस ने टैरिफ्स लगाए हैं, वही अभी सबसे मेन रीज़न माना जा रहा है। भविष्यात अजून चांदीचे भाव कमी होतील का वाढतील? अभी बता रहे हैं कि जैसे चाइना भी यूएस के जो इंपोर्ट गुड्स है उस पर टैरिफ्स लगाने का देख रहा है। अगर वैसा कुछ हो फ्यूचर में तो हो सकता है कि सिल्वर के रेट और भी नीचे आए। तर नक्कीच अमेरिकेने घेतलेल्या टॅरिफ धोरणानुसार भारतातील आयात कर वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे चांदीचे भाव हे जवळपास प्रति किलो 15,000 रुपयांनी गेल्या 48 तासातच कमी झाले आणि भविष्यातही अजून चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।